आकाश चव्हाण मागच्या सामन्यामध्ये निश्चितच काय वादळी खेळी केली होती. पाऊस पडत असताना देखील धाब्यांचा पाऊस पाडणारा फलंदाज आकाश चव्हाण. नॉन स्ट्रायकरला संदीप पवार. सोलापुरातील एक उभरते हुए सितारे हैं, अपकमिंग न्यू प्लेयर संदीप पवार. इनमें बहुत क्षमता है ऊपर जाकर क्रिकेट खेलने की, वो है खिलाड़ी संदीप पवार. पहला चेंडू टाकला जाईल जयदीप कडून उजव्या हाताने राऊंड विकेटचा मारा करतो. पहिला चेंडू फुल टॉस आणि आकाशने जे मागच्या सामन्यामध्ये जिथं जास्त षटकार मारले तिथंच षटकार मारली गेलाय. पहिला चेंडूवर पहिला षटकार मारला गेलाय. नो बॉल से आएंगे टोटल 7 रन. निश्चितच 7 धावा मिळतील. पहिला चेंडू नो बॉल प्लस 6 धावा टोटल धावा झाला 7 धावा. पहली गेंद पर फ्री हिट का सुनहरा मौका बल्लेबाज के लिए मिला यहाँ पर. और निश्चित ही शहर सोलापुर के यानी कि आचेगांव के बिल्कुल नामचीन क्रिकेटर. नो बॉल आणि 6 पकडलेत ना, 7 धावा पकडलेत. चला 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हर 5 ओव्हर मॅच. 5 ओव्हरची मॅच असेल याची आपण नोंद घ्यायची. फिर से देखना गेंदबाजी करने के लिए गेंद आकाश के लिए. आकाश ने फटका मारायचा प्रयत्न केला गेला. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. अतिशय वेगवान चेंडू, वेगवान. तिथं मात्र क्षेत्ररक्षण केलं गेलं. अतिशय चेंडूवर झपकन गेला, झपकन थ्रो टाकला. दरम्यान धाव घेण्याची संधी नसेल. धावसंख्या अजूनही थांबली होती. 2 चेंडू, मला वाटतं 1 चेंडू झालाय. धावा झाल्या तब्बल 7 धावा. पाच ओव्हरची मॅच है, लक्षात ठेवायचे. फिर से देखना गेंदबाजी करेंगे ये गेंद जयदीप की. मारना चाहते थे, एज लगा वहां पर हल्का सा, और इसी के साथ बल्लेबाज का विकेट चला जा रहा है. आकाश मारने की कोशिश में बल्ला हाथ से घूमा और विकेट कीपर कपिल गर्ग ने कैच पकड़ लिया. और आखिरकार जो पिछले मैच में रनों की बरसात करने वाले खिलाड़ी यहां पर सस्ते में लपटे जा रहे हैं. जैसे ही सोमनाथ पाटिल का यहां पर आगमन, वैसे उनके आगमन के लिए गेंदबाज ने विकेट ले लिया. सोमनाथ पाटिल का चेहरा बयान कर रहा है, अति प्रसन्न लग रहे हैं वहां पर. बिल्डिंग संघ संचिता 11 क्रिकेट संघाचे संघ मालक सोमनाथजी पाटील. फलंदाजीला आलाय रोहित राठोड. रोहित राठोड येतोय फलंदाजीला. आणि पहिला गडी इथं बाद झालाय तो फक्त 2 चेंडूवर धावा झालाय. तर 7 धावा 1 गडी बाद. माननीय आदरणीय महाराष्ट्र राज्य एमडी असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा श्री सुधाकर पंत परिचारक, पांडुरंग सहकारी सहकार कारखान्याचे विद्यमान कार्यकारी कर्तव्यदक्ष एमडी, मॅनेजिंग डायरेक्टर, कार्यकारी संचालक आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुपंद चषक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेचं आता 4थं वर्षातील 5वा दिवस. ओ सुंदर चेंडू मारायचा प्रयत्न इथं गेला. चेंडू बॅटची आतली कट लागून गेला. तो विकेट किपर येतो. चेंडू झाली. दरम्यान धाव घेण्याची संधी नसेल. चांगली गोलंदाजीमध्ये कमबॅक करतो. पहिल्या चेंडूवर नो बॉल टाकून 6 धावा देखील आकाशने मारल्या होत्या. त्यानंतर आकाशला बाद केले गेले. 3 चेंडू टाकले गेलेत आणि धावा झाल्या तब्बल 7 धावा. पुन्हा जोरात फटका मारायचा प्रयत्न. चेंडू जातो बॉलरच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी इथं पाहिली आपण. 4 चेंडू, एका चेंडूवर 7, म्हणजे 1 चेंडू देखील न टाकता 7 धावा होत्या. त्यानंतर आता आपण पाहतो की 4 चेंडू आणि धावा झाल्या 7 धावा. अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले. चेंडू उडवलाय आणि चेंडू जाईल तो 1 बाउन्स ती बारशा पार करेल. 4 धावा, चौकार येतो. थोड़ा सा अकुट टप्पा चेंडू होता. रोहित ने बिल्कुल रोहित शर्मा के अंदाज में चौका लगा दिया और रोहित के बैट से निकलता हुआ ये दमदार प्रहार निकल रहा है.
पुन्हा रोहित मात्र इथं आकाशात उंच फटका मारायचा प्रयत्न करतो. राहुल वायकर चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतो. चेंडू जाईल मिड विकेट सीमारेखा क्रॉस करेल. फिर से रोहित शर्मा के अंदाज में यहां पर बैटिंग की जा रही है. रोहित राउडी राठौड़ ने यह छक्का लगा दिया. तो पहले ओवर की अगर कहानी बताना चाहेंगे तो लगभग पहले ओवर की समाप्ति पे स्कोर है 17 रन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10वा बनायला गेले तर पोलीस निरीक्षक निलेश बागाव क्रिकेट संघ या संघाची धावसंख्या पोहोचली ती तब्बल 17 धावा झाल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बाळासाहेब गोलंदाजीला येतो. आपलं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डाबातील दुसरं षटक घेऊन गोलंदाजीला आलाय. राहुल वायकर यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर आरबी बॉस नावाचं चॅनल जे आहे यूट्यूब चॅनल मला वाटतं नगर साईडला यूट्यूब लाईव्हचं प्रक्षेपण करणारे एक चॅनल आहे त्यांचं देखील. गोलंदाजीला आलाय बाळासाहेब. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून डाबातील षटक क्रमांक घेऊन येतो दुसरं षटक. पुन्हा पुढचा चेंडू टाकला जाईल. फुलटो चेंडू इथं मात्र सर एक फटका खेळलाय. नो बॉलचा इशारा पंचांकडून होतोय. नो बॉल +4 आएंगे टोटल 5 रन. फुल टॉस गेंद जरूर थी यहाँ पर. नो बॉल का इशारा बताया जा रहा है और ये टूर्नामेंट के लिए रिव्यू अलाउड नहीं है. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला हा निर्णय मान्य करून मॅच पुढे चालू पाहिजे सुरू करायचे. निश्चित स्पर्धेला नामवंत असे पंचांची जोडी आपण पाहतोय. सूरज गायकवाड सर आणि त्याचबरोबर कार्तिक चिकडी सर आमचे दोन्ही अंपर पंचांची कामगिरी करताना पार पाडतो. दरम्यान धावसंख्येत या ठिकाणी भर पडते. वाढती धावसंख्या 22. इस बार संदीप पवार ऑन फायर. पवार इज अ पावरफुल अंदाज में ये छक्का निकल रहा. सूरज सर एक थोडस नवीन असलेला चेंडू आहे बघा. तुम्हाला असेल तर घ्या नाही तर दुसरा घेऊन आपण चालू करू शकता मॅच. ठीक आहे चला ओके. दरम्यान या स्पर्धेमध्ये मला वाटतं आतापर्यंत 3 संघांनी स्पर्धेची सेमीफायनल गाठली. पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं पारगावचा क्रिकेट संघ या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना आपण पाहतोय आणि निश्चितच दुसऱ्या दिवशीचा कोण संघ याचे मात्र इथे सामने चाललेत. तिसऱ्या दिवशी यजमान म्हणजे या गावचा एक संघ म्हणून MD11 श्रीपूर क्रिकेट संघाने बाजी मारली आणि चौथा दिवसाचा संघ म्हणजेच मुस्तफा 11 क्रिकेट संघाने या ठिकाणी बाजी मारली आहे. आमचे आकाश भाऊंचं देखील इथं आगमन दरम्यान इथं रिबसचा फटका मारायचा प्रयत्न चेंडू गेलाय तो निश्चितच कव्हरच्या दिशेने आणि काल आपण पाहिलं होतं की प्रथमेश राठोड अशा प्रकारचा एक फटका मारला होता. टप्पा पडल्यानंतर बाउन्स झालेला चेंडू मात्र विकेट किपरच्या मागे खूप स्पर्धेतील अतिशय अफलातून असा षटकार आपण पाहिला होता. पुन्हा संदीप या ठिकाणी फटका खेळतोय. डीप स्कोरच्या दिशेने चेंडू जातोय. दरम्यान पुन्हा एक सिंगल धाव येईल. स्कोरबोर्ड मध्ये धावसंख्येत भर पडते. वाढती धावसंख्या 29 रन. निश्चितच या ठिकाणी इंडियन स्टेट प्रीमियर लीग खेलनारा खिलाड़ू म्हणजेच कृष्णा पवार मैन फॉर्म मालीनगर एक बिल्कुल बहुत ही हमारे सोलापुर जिले के लिए गर्व की बात है. सोलापुर के सुपुत्र है बिल्कुल मालीनगर के सुपुत्र कृष्णा पवार.
ये देखिए रोहित, आज रोहित रुकने का नाम नहीं ले रहा, वहां पर हिटमैन की तरह यहां पर बल्लेबाजी की जा रही है। रोहित शर्मा के अंदाज में बैटिंग चल रही है, ये ताबड़तोड़ स्ट्रोक निकलता बा, मजबूत बल्ला, तूफानी हल्ला, चेंडू फर्रार, खणखणीत षटकार। निश्चितच आज 5वा दिवस आहे, तसं काहींना उद्योग आहे, परंतु उद्योग सोडून म्हणजे त्या मेडिकलचं दुकान सोडून इथं माझ्यावर निश्चित स्कोरिंग करतोय गेल्या 5 दिवसापासून। म्हणजे थोडंसं आपण व्यवसायाला ब्रेक दिलाय, ब्रेक दिला म्हणण्यापेक्षा तिथं कोणीतरी ऍडजस्ट केलं गेलं वडिलांना। दरम्यान हवेत चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली यायलाय, टिपतोय झेल, फलंदाज होतोय फेल, फलंदाज होईल बाद। धावसंख्या थांबली होती 35 धावसंख्येवर। नवीन फलंदाज चाललाय, टीशर्ट कंपल्सरी यांना तर 5 धावाची पेनल्टी आहे। चला संतोष, मला वाटतं यांना टी शर्ट आला नाही साईज मध्ये, त्याच्यामुळं टी शर्ट दिला गेला नव्हता, त्याच्यामुळं कमिटीने सांगितलं की हे खेळाडू चालतील। निश्चितच tennis.cricket इनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण यूट्यूबवर पाहतोय। tennis.in जर आपण पाहिलं तर संतोषजी नाणेकर यांचा हा चॅनल जवळजवळ 19 लाख सबस्क्रायबर या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय। आणि निश्चितच या ठिकाणी टेक्निशियन तथा लाईव्ह ऑपरेटिंगचं काम पाहताना साहिल चव्हाणला आपण पाहतोय। अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले, संतोष हलक्या हाताने फटका खेळला, एक शेवटी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय। इथं नशिबाची साथ फलंदाच्या बाजूने लागली आहे, दरम्यान एक धाव येते, एका धावेने संघाची वाढती धावसंख्या 36 झाली आहे। 2 षटकं संपली आहेत, धावा झाल्या 36 धावा। आणि कॅमेरामॅन म्हणून आपण पाहतो की निश्चितच भाळवणी गावचे रहिवासी असणारे परंतु मुंबईच्या चॅनलमध्ये काम करणारे आपले दिलदारजी भोसले, मला वाटतं बॉलरच्या मागे जो कॅमेरा लावला तिथं कॅमेरामॅनचं काम करताना आपण पाहतोय। त्याचबरोबर माझ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बाजूला जो कॅमेरा लावला गेला म्हणजेच अतिथी कक्षामध्ये जिथं कॅमेरा लावला गेला श्रेयस या ठिकाणी कॅमेरामॅनचं काम पाहतोय। आणि खास करून भारताबाहेरून या स्पर्धेला लाईव्ह चित्रण करण्यासाठी आलेला विशाल राणा, नेपाळ काठमांडूहून इथं स्पर्धेसाठी कॅमेरामॅन म्हणून आलाय, त्याचं देखील हार्दिक, आणि उत्कृष्ट डान्सर देखील आहे विशाल राणा, उत्कृष्ट डान्सर देखील आहे। आणि काल मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज चौकात मात्र त्यांनी डान्स देखील केला होता विशाल राणाने। आता धावसंख्या आमचे सहकारी गुणलेखक सांगतील की 36 धावा झाल्यात, म्हणजे प्रत्येक षटकामागे 18 धावाचे। कृष्णा पवार येतोय गोलंदाजीला, कृष्णा पवार वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजीला येतोय। ओ मारायचा प्रयत्न, हल्का सा एज लागलाय, अंदरूनी एज विकेट कीपर के पीछे। ये जो कृष्णा पवार जो है बिल्कुल इन गॉड ऑफ क्रिकेट, जिन्हें सचिन रमेश तेंदुलकर जो कि हाल ही में इंडियन स्टेट प्रीमियर लीग जो हुई थी वहां पर तेंदुलकर अतिथि मेहमान थे, वो उनसे मिले हैं। और बिल्कुल बड़े बड़े अमिताभ बच्चन है, बिल्कुल ऋतिक रोशन है और अक्षय कुमार, ऐसे बड़े बड़े एक्टर्स ने वहां पर टीमें ली थी, वहां पर खेलने वाले करीना कपूर भी वहां पर आई थी। और ये बहुत सारे बॉलीवुड के जो कलाकार थे इनके बीच में जाकर मैच खेलने वाले ये बिल्कुल हमारे सोलापुर डिस्ट्रिक्ट के एकलौते खिलाड़ी कृष्णा पवार। स्कोर में 1 रन का इजाफा होता हुआ आगे बढ़ता हुआ स्कोर टोटल स्कोर 37 रन। संदीप पवार होंगे स्ट्राइक पर बैटिंग करने के लिए। संदीप पवार खेळतोय फलंदाजीला, मला वाटतं संदीपच्या बॅटमधून आपण आतापर्यंत 1 चौकार आणि 1 षटकार पाहिलाय। पुढचा चेंडू टाकला जाईल, इतर रिवर्सचा फटका मारायचा प्रयत्न होतो, चेंडू फलंदाजा पायावर जाऊन आदळतोय। एक लेग बायची सिंगल धाव इथे येते, सिंगल धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 38 धावा, 38 रन। और अक्सर टूर्नामेंट जीतने की बात करना चाहेंगे, जो टीम बल्लेबाजी गेंदबाजी फील्डिंग इस टीम में दबदबा रखेगी तो चैंपियन के अंदाज में खेलेगी, वही टीम इस टूर्नामेंट की चैंपियन बन सकती है। चैंपियन होने के लिए अक्सर जो कहावत होती है जो जीता वही, यानी कि सिकंदर कौन होगा आगे जाकर पता चल सकता है। इस बार ये गेंद बैट के सामने मिली, संतोष ने हमला बोला, हवाई हल्ला यहां पर लगाया जाता बा, सीधी गेंद बाउंड्री के बाहर जाती, गेंद 6 रन।
स्कोर तेजी के साथ आगे बढ़ता हुआ रन संख्या इस वक्त कुल मिलाकर पहुंच रही है। सन्माननीय संतोष बॉस माळीनगर यांचं देखील इथं आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत असेल। इस बार ये हवाई हमला निकलने के बाद स्कोर में 6 रन का इजाफा होता हुआ आगे बढ़ता हुआ स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ धाव संख्या पोहोचली आहे या षटकारांशी मला वाटतं जवळजवळ 44 धावा। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन कृष्णा पवार गोलंदाजी करतोय संतोष नलावडेसाठी। क्रिकेटचा सर्वाधिक अनुभव असणारा खेळाडू म्हणून निश्चितच संतोष गेल्या सातत्याने कित्येक वर्षापासून क्रिकेट खेळतोय संतोष नलावडे। टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले, जोरात फटका मारलाय, चेंडू जाईल कव्हर सी बारशा पार करतोय, 4 धावा चौकार। तो निश्चित ही गेंदबाज कृष्णा पवार थोड़ा सा वेरिएशन करना चाहते थे, जल्द से गेंद को पिक कर लिया, पहचान लिया, बैकफुट पर जाकर बैकफुट पंच लगाया जा रहा है। ये फिर से इस बार गेंद को संतोष नलौड़े ने गेंद को लॉफ्टेड स्ट्रोक लगा दिया। इस बार क्या जबरदस्त पारी चल रही है संतोष नलौड़े, मैन फॉर्म हेवर एक्सप्रेस, जबरदस्त खेल नजर आ रहा है। बिल्कुल ये जो टीम है बिल्कुल पुलिस निरीक्षक सम्माननीय नीलेश जी बागाव क्रिकेट टीम हर ओवर में लगभग 18 की रफ्तार को छोड़ नहीं पा रही है। हर ओवर में 18 के आसपास से रन बना रहे हैं। पहले ओवर में 17 है, दूसरे ओवर में 19 आए, तीसरे ओवर में 18 है, यानी कि कुल मिलाकर 3 ओवरों के समाप्ति में स्कोर है 54 रन। 3 षटक संपली, धावा झाला 54 धावा। धावेचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला, तो धावेचा विशाल धावा इथं बनवला जाताना आपण पाहतोय। धावेचा मोठा डोंगर रचण्याचा प्रयत्न इथं केला जातो और रनों की बड़ी मंजिल यहां पर खड़ा करना चाहते हैं बिल्कुल टीम, यहां पर पुलिस निरीक्षक नीलेश जी बागाव क्रिकेट टीम। जयदीप येतोय गोलंदाजीला, जयदीपचं हे वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून धावातील 4थं षटक घेऊन गोलंदाजीला येतो जयदीप। फुलटॉस गेंद, इस बार गेंद को ऊंचा उड़ाने की कोशिश और आराम के साथ छक्का लगा दिया इस बार। संदीप पवार ऑन फायर, क्या जबरदस्त खिलाड़ी है संदीप पवार। थैंक यू डीजे। और संदीप के बैट से निकलता हुआ ये फुल टोला लगा दिया इस बार, फुल टॉस पर फुल टोला। ये देखिए खींच कर मारा इस बार। तो इस बार ये लगातार 2 गेंदों में 2 छक्के निकल चुके हैं। इस छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंच रहा 66 रन। धन्यवाद, थैंक यू। लगातार 2 गेंदों में 2 सिक्सर, यहां पर अब तक 3 छक्के अपने पारी में लगा चुके हैं संदीप पवार। संदीप पवार पावरफुल टीम के सबसे जबरदस्त खिलाड़ी। वो बहुत अच्छी गेंद इस बार कहीं जाकर बिल्कुल कमबैक किया जाता हुआ गेंददार ये बिल्कुल हमारे राजरत्न जी नाईक नवरे, इनकी सुकन्या प्रजापती, इनका भी यहाँ पर आगमन हो रहा है। त्यांचं देखील भी हार्दिक प्रजापती, हिचं देखील भी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय। संदीप पवार के बैट से निकलता हुआ सीधा प्रहार, अपने स्ट्रोक को देखिए, पहली बार इसके पहले मारना चाहते थे लेकिन गेंद तक नहीं पहुंच पाया। थोड़ी सी गेंद बैट के सामने मिली, सीधे बैट से सीधा उड़ाया लॉन्ग ऑफ फील्डर के ऊपर से, 6 रन। और आगे बढ़ता हुआ स्कोर 72 रनों की योग पर 72 रन। रनों की बरसात यहां पर की जा रही है। रनों में बिल्कुल ऐसा लग रहा है संदीप पवार जिस अंदाज में बैटिंग कर रहे हैं, निगाहें जमा चुके हैं, गेंद फुटबॉल के अंदाज में नजर आ रही है। मन चाहे दिल चाहे अंदाज की तूफानी बैटिंग चल रही है संदीप पवार की ओर से।
और फिर से संदीप पवार आड़े हाथ लपेटने की कोशिश, गेंद आएगी बिल्कुल मिड विकेट बाउंड्री के बाहर जाती गेंद 6 रन। ये इस ओवर का 14 छक्का। टोटल स्कोर इस वक्त 78 रन की योग पर संदीप के बैट से निकलता हुआ इस ओवर का ये चौथा दंदनाता हुआ सिक्सर। फिर से गेंदबाजी करेंगे इस बार गेंद फुलटॉस गेंद, इस बार गेंद को जोर से मारा जा रहा, फील्डर थोड़ी सी जल्दबाजी करे, नतीजा वहां पर जहां पर एक भी रन नहीं हो सकता था, मिसफील्ड की वजह से सिंगल आएगा। सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 79 रन 79 धावा। मला वाटतं ओव्हर संपली आहे, इथं संपली ओव्हर। 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात सरसर। या षटकामध्ये 4 षटकार, एक डॉट चेंडू टाकला गेला होता तिसरा, त्यानंतर एक सिंगल धाव आली, असे टोटल 6 बॉल टाकले गेलेत। आता शेवटचे षटक टाकलं जाईल। जी धावसंख्या आपण पाहिली होती, मला वाटतं 18 ची सरासरी थोडीशी वाढती आता। मला वाटतं सरासरी जवळजवळ मला वाटतं 19.75 ची सरासरी इथे राखली चालली आहे, कारण धावा झाल्यात 79 धावा। शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीला आलाय राहुल वायकर, बॉलरचं नाव सांगा। प्रदीप येतो गोलंदाजीला शेवटचं षटक टाकण्यासाठी। इथं चेंडू उडवण्याचा प्रयत्न आहे, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि या ठिकाणी निश्चितच लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण जेल टिपलाय। फलंदाज संदीप पवारची वादळी खेळी संपुष्टात येताना आपण पाहतोय, लेकिन संदीप को जिस काम के लिए भेजा गया था उससे बेटर काम कर कर पेविलियन की राह पर निकल रहे हैं। नए बल्लेबाज जाएंगे बैटिंग करने के लिए। बैट्समैन नेम प्लीज, शुभम है का? चलिए शुभम टंकाळे न्यू बैटर होंगे वहां पर, शुभम टंकाळे। शुभम नवीन फलंदाज आलाय। एक धावखुरा फलंदाज गेल्यानंतर दुसरा धावखुरा फलंदाज येतोय फलंदाजसाठी। अजून या डावातले शेवटचे 5 चेंडू आलेल्या मात्र विकेट घेतली गेली आहे प्रदीप कडून। इथं शुभम मानतो हम भी किसी से कम नहीं, लेकिन कृष्णा कह रहे आपने मारा जरूर लेकिन ताकत कम लगी, और बहुत ही अच्छा कैच वहां पर पकड़ा जा रहा है। ये रनिंग कैच पकड़ा जाता बा, जैसे कि बहुत सारे हम बाउंड्री पर कैचेस पकड़ते देखे जाते, वहां पर इंडियन टीम की ओर से रविंद्र हार्दिक पांड्या हो बाउंड्री पर बहुत जबरदस्त अंदाज में कैच पकड़ते, रनिंग कैच उस तरह से कृष्णा ने पकड़ा। नए बल्लेबाज जाएंगे बैटिंग करने के लिए, सौरभ हावरे न्यू मैन होंगे वहां पर, सौरभ हावरे। 2 गेंदों में प्रदीप ने 2 विकेट ले लिया, हैट्रिक के सुनहरे मौके पर। सौरभ हावरे स्ट्राइक पर होंगे बैटिंग करने के लिए, फिर से तैयार है गेंदबाजी करने के लिए। स्वर की अगली गेंदबाजी करने के लिए पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल। हॅट्रिकची सुवर्ण संधी पाहूया, सुपंत जैसे की पहली हैट्रिक पूरी कर सकते हैं, नहीं देखेंगे क्या होता है। और पिच गेंद सीधा महाराज बार, और ये नॉन स्ट्राइकर के स्टंप के बॉलर, नॉन स्ट्राइकर के स्टंप से जाकर टकराई गेंद, सिंगल आएगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 80 की योग पर। अब बल्लेबाजी करने के लिए क्रिकेट का तजुर्बा जिनके पीछे है, क्रिकेट का बहुत सारा ज्ञान और ज्ञान जिनके पास है, वो है खिलाडी संतोष नलवडे। फलंदाजी करेल स्ट्राइकवर, शेवटचे 3 चेंडू राहिले त्या डावातील। गोलंदाज प्रदीपचं कौतुक करावं लागेल। संतोष इथं मात्र हल्ला चढवतोय, संतोष को गेंद बैट के सामने मिली, बल्ले के बीचों बीच लेकर आसमानी गगनचुंबी सुपर से ऊपर हवाई यात्रा पर 6 रन। थँक्यू डीजे। मेरे गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय बाबर साहेब गेल्या 5 दिवसापासून स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। शॉर्ट पिच गेंद इस बार बैकफुट पर चला गया, हवा में मारा, नीचे है, खिलाड़ी मिल सकती है विकेट, और मिल गई विकेट। इस ओवर में मिलने वाली ये तीसरी कामयाबी। अभी भी रुका हुआ स्कोर 86 रन, और या षटकातील या डावातील हा शेवटचा चेंडू टाकला जाईल। गोलंदाज प्रदीपचं कौतुक करावं लागेल। प्रदीपने शेवटच्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या, 86 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहतोय। राजू चव्हाण नवीन फलंदाज चाललाय फलंदाजीला।
अभी भी जफर भाई जैसे आक्रामक खिलाड़ी पेविलियन में आराम कर रहे हैं। शायद ऐसा लग रहा था कि जफर भाई आएंगे बैटिंग के लिए। उद्या 7:30 वाजता। शॉर्टपिच गेंदबाज इस बार बैकफुट पर जाकर गेंद को मारा जा रहा है। गेंददार की बिल्कुल पॉइंट क्षेत्र में गेंददार के 1 रन तो आएगा और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 87 रन 87 रन और मैच जीतने के लिए 88 रन का टार्गेट 88 रन का टार्गेट दिया जा रहा है। सामना जिंकण्यासाठी तब्बल 88 धावांचं आव्हान दिलं गेलंय। मैच जीतना होगा तो लगभग 88 रन का टारगेट रखा जा रहा है। 88 रन 88 रन बनाने होंगे मैच जीतने के लिए। बॉल पाहिजे पाणी पाहिजे, पाणी देखील पाठवा आणि बॉल देखील नवीन पाठवायचे। सनी पाटील यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत असेल। सन्माननीय सनी पाटील यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत। कराटेचे प्रशिक्षणाचे बेताज बादशाह आदरणीय सचिनजी ताकतोडे सर यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत असेल। आदरणीय सचिनजी ताकतोडे सर यांचं हार्दिक सहर्ष स्वागत असेल। विजयासाठी तब्बल 88 धावांचं आव्हान या ठिकाणी दिलं गेलं। या 88 धावा जोडण्यामध्ये सर्वात सिंहाचा वाटा आपण पाहिला। फलंदाज संदीप पवारची पॉवरफुल बॅटिंग, त्याचबरोबर संतोष नलवडे याची विध्वंसक फलंदाजी आपण पाहिली आणि या दोघांनी रोहित राठोडची थोड़ी सी पारी, आक्रामक पारी, छोटा फटाका बड़ा धमाका करने वाली पारी हमने देखी और टोटल स्कोर 88 का टारगेट जो दिया जा रहा है, ये 88 रनों का पीछा किस तरह से होगा ये जानने के लिए फिर से आएंगे आपकी सेवा में। बिल्कुल कॉमेंट्री की बुलंद आवाज तथा वॉइस ऑफ महाराष्ट्र आदरणीय नरेश जी ढोमे सर आगे का औखत सुनाने के लिए। थँक्यू आदरणीय शंकर पवार सर। आपण बघतोय सुपंत चषक 2024 महाराष्ट्र एमडी असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला लाभलेले रत्न, कुशल नेतृत्व, मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस। वाढदिवसाचं औचित्य आणि राजरत्न बापू नाईक नवरे यांचा सलग 4थ्या वर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं क्रिकेटचा सोहळा आज संपूर्ण होणार आहे। खरं तर 6 संघांमध्ये अजूनही फाईट आहे। 3 संघ एव्हाना उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेले आहे। 4था संघ कोणता या सामन्यातला विजेता संघ टाकळी ढोकेश्वर संघाविरुद्ध खेळणार आहे आणि त्यामधून विजेता संघ हा 4था बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचणारा संघ ठरेल। तर त्यापूर्वीच ही जी लढत आहे ही मात्र प्रेक्षकांसाठी काळजाचा ठोका चुकवणारी असणार आहे। 87 धावांचं मोठं आव्हान इथे आचेगाव संघाने ठेवलेलं आहे।
पोलीस इन्स्पेक्टर निलेश बागाव साहेब 11 आचेगाव विरुद्ध संचिता 11 नेवरे तथा श्रीगोंदा या दोन संघामध्ये गाववाईज संघांमध्ये ही लढत आहे. कपिल गरुड ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक एंडला आपण बघणार आहोत कृष्णा पवारला. यस, पहिला चेंडू उंच आकाशामध्ये, स्क्वेअर लेग डाऊन दी बॉल आणि व्हेरी फास्ट बॉल. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज शून्यावर बाद, एक बाद शून्य. मोठ्या सामन्याची सुरुवात. यावेळेस सलामीमध्ये थोडासा बदल केला होता. राहुल वाईकर बरोबर आपण कृष्णा पवारला बघितलं होतं सातत्याने सलामी दोन मॅच मध्ये, मात्र इथे थोडासा त्यांनी बदल केला आणि या मॅच मध्ये कपिल गरुडला ओपनिंगला पाठवलं, सलामीला पाठवलं. तिथे पहिल्याच चेंडूवरती कपिल गरुड बाद होतोय. या अगोदर आपण बघितलं होतं की महेश नांदगुडे होता, नेहमी तो सलामीला येताना नॉन स्ट्राइक एंडला खेळतो. एका मॅच मध्ये त्याला दुसऱ्या मॅच मध्ये स्ट्राइक एंडला पाठवलं, तो दुसऱ्या बॉलला बाद झाला. खर तर बॅटिंगला जायच्या अगोदरच त्याने सांगितलं होतं की मी सलामीला नॉन स्ट्राइक एंडला खेळतो, स्ट्राइक एंडला खेळतो तर मी पहिल्या किंवा दुसऱ्या बॉललाच बाद होतो. असे काही गोष्टी असतात खेळाडूंच्या मनामध्ये, त्या बसलेल्या असतात, काही रुटीन्स असतात खेळाडूंच्या. फलंदाजाचं नाव राहुल वाहेकर. टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये आरवी बॉस या नावाने यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलचे जे संस्थापक आहेत राहुल वाहेकर. आणि अहमदनगर त्याचबरोबर इतर परिसरामध्ये देखील ते काम करतात. आज ॲज अ प्लेयर, ॲज अ बॅटर श्रीगोंदा संघासाठी राहुल वाहेकर याला आपण बघणार आहोत स्ट्राइक एंडला. सामना करणार आहे गोलंदाज जफरचा. एक तगडा गोलंदाज म्हणून जफरचा परिचय. ओ हो हो, हवेमध्ये चेंडू जरूर होता, कव्हरच्या बाजूला डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आणि तिथे अडवण्यात यश मिळाले. 3 धावा प्राप्त होणार आहेत. 1 धाव सेव्ह करण्यात यश मिळालं आचेगावच्या खेळाडूंना आणि एका धावेबरोबर धावफलक आता पोहोचणार आहे तो 3 वर. पहिलं षटक सुरू असताना एक गडी बाद 3. संचिता 11. संचिता 11चे मालक सोमनाथ पाटील हे सुद्धा आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. खूप काळ क्रिकेटची सेवाही त्यांनी केलेली आहे. मात्र प्रचंड आवड असलेले व्यक्तिमत्व आणि त्यामुळे सातत्यानं नवनवीन खेळाडूंना शोधून त्यांना आपल्या संघात घेऊन एक चांगल्या टीमला ते स्पर्धांमध्ये प्रमोट करत असतात. आज अहमदनगर, अहिल्यानगर जिल्ह्यातला संघ त्यांनी आपल्या स्पर्धेसाठी इथं आणलेला आहे, तो म्हणजे श्रीगोंदा कारखाना. यस, फुल टॉस, कृष्णा पवारला फुल टॉस म्हणजे षटकाराला निमंत्रण. लांब ठोकलेला हा षटकार. टेनिस क्रिकेट क्षेत्रातून निश्चित सोलापूर जिल्ह्याने अनेक सुपरस्टार दिले, त्यापैकी सध्याचा चमचमणारा हिरा, चमकणारा हिरा म्हणजेच कृष्णा पवार. माळीनगरचा खेळाडू आहे, आयकॉन कारखाना श्रीगोंदा संघामध्ये खेळतोय. कमर्शियल क्रिकेटमध्ये सातत्यानं त्याने आपलं योगदान दिलेलं आहे आणि आज ॲज आयकॉन श्रीगोंदा संघाचं हे मोठं लक्ष तो कसं गाठून देतो हे बघायचे. षटकार कृष्णा, लेंथ बॉल. हे काही चेंडू असे असतात की ते तुम्हाला टाकावेच लागतात, जसं की यॉर्कर चेंडू प्रत्येक गोलंदाजाकडे असला पाहिजे. तो कन्सिस्टन्सी यॉर्कर तुम्ही टाकू शकला पाहिजे, तर तुम्हाला एक चांगला गोलंदाज म्हणून पुढे येता येऊ शकतं. कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकताना जसप्रीत बुमराहनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरती एक वेगळी छाप सोडलेली. कपिल देवनं सुद्धा काही दिवसांपूर्वी जसप्रीतचं वर्णन केलं होतं की माझ्यापेक्षाही खतरनाक असा गोलंदाज आहे जसप्रीत. यस, इथे फुलर लेनचा चेंडू, सरळ बॅटनं राहुल वायकरचा एक सुंदर चौकार. चौकारा बरोबरीनं पहिलं षटक इथे होईल आणि पहिल्या षटकामध्ये धावा येत आहेत 14.
एक गडी बाद 17 अशी सुरुवात केली होती याच मॅच मध्ये आचेगाव संघानं. पीआय निलेश बागाव 11 आचेगाव 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये होत्या. पहिल्या षटकामध्ये तर तिथे संचिता 11 कारखाना श्रीगोंदा संघानं सुरुवात केलेली आहे. 14 धावा, एक गडी बाद 14. पहिल्या बॉलवरती फलंदाज कपिल गरुड त्यांनी गमावला. मोठा फलंदाज होता कपिल गरुड कडून, आज चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती आपल्याला, मात्र शून्यावरती बाद झाला. कृष्णा पवार, राहुल वायकर हे सुद्धा बिनीचे शिलेदार आहेत. कुठली अवघड लढत जिंकून देण्याची क्षमता या दोन्ही खेळाडूंकडे आहे. 5 षटकांची मॅच आहे आणि राहिलेली 4 षटकं, 24 चेंडू, विजयासाठी 74 धावांची आवश्यकता आहे. 74 रिक्वायर्ड टू विन. सोलापूरचाच कोहिनूर, सोलापूर जिल्ह्यातून मगाशी शंकर पवार सरांनी वर्णन केलं होतं की सोलापूरचा एकमात्र खेळाडू होता जी ऑल इंडिया लेवल टेनिस बॉल प्रीमियर लीग स्पर्धा संपन्न झाली, जिथे ऑक्शन्स मिळाले. ऑक्शन मध्ये 3 लाख रुपये कृष्णा पवारला मिळाले होते. माझी मुंबई, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांच्या मालकीचा संघ होता, तिथे तो खेळला. आणि विशेष म्हणजे काय खेळला कृष्णा, त्यानं 7 मॅचेस मिळून 65 धावा काढल्या आणि विशेष म्हणजे त्याचा 150 पेक्षाही जास्त स्ट्राइक रेट होता. कृष्णा बाद. कृष्णाकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं की कृष्णा आज या मॅच मध्ये खेळेल. मोठी मॅच आहे, महत्वाची मॅच आहे. खरं तर हा काही पहिला अडथळा नाहीये, कारण नॉकआउट स्पर्धा म्हटलं की अडथळ्यांची शर्यत असते. इथे जिंकलात तरी पुढे टाकळे ढोकेश्वरचं आव्हान आहे, त्यामुळं अजून दोन अडथळे पार करत तेव्हा तुम्हाला उपांत्य फेरी मिळणार आहे. आणि त्यामुळंच हा अडथळा दूर करणं दोन्ही संघांसाठी महत्वाचं आहे. इथे ड्राईव्ह सीट वरती या मॅच मध्ये आपण बघू शकतो आचेगाव 2 गडी बाद 14 धावा. कृष्णा पवारला बाद करणं ही एक मोठं यश आहे आणि ते यश इथे आचेगावनं मिळवलंय. नवीन फलंदाज सिद्धार्थ, स्ट्राइक एंड वरती सिद्धार्थ. आकाश चव्हाण काय गोलंदाज आहे. पहिल्याच बॉल वरती यश मिळालं. पहिल्या षटकातल्या पहिल्या बॉल वरती कपिल गरुड, दुसऱ्या षटकातल्या पहिल्या बॉलवर कृष्णा पवार. सलामीचे दोन्ही फलंदाज पहिल्या 7 चेंडू मध्ये पवेलियन मध्ये आहेत. मधल्या फळीवरती आता जबाबदारी पूर्ण आहे. आतली कड घेतल्यानंतर चेंडू फाईन लेगला पोहोचेल. 1 धाव. धावा महत्वाच्या आहेत, 1 धाव असू द्यात 2 धावा असू द्यात, मात्र आस्किंग रन रेट जो खूप मोठा आहे आणि तो कव्हर करायचा असेल तर आता मोठे फटके. राहुल वाहेकर इथे बाद. अजून एक मोठा फलंदाज राहुल वाहेकर देखील बाद होतोय. 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला होता राहुल. एक चौकार त्याच्या बॅट मधून आपण बघितला आणि 2 षटकार सुद्धा, लागोपाठचे 2 षटकार त्याने आता ठोकले. मात्र राहुल वाहेकर बाद. धाव फलकावरती 27 धावा, 3 गडी बाद 27. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे.
17 पेक्षाही जास्त धावांची सरासरी अपेक्षित आहे. सरासरीच्या जवळ होते जरूर पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये 27 आहे. 3/27. आपण बघू शकतो इथे षटक क्रमांक 2 ची सांगता होणार आहे. एक षटकार, मगाशी मी 2 सांगितले, एक षटकार होता तो राहुल वाहेकरचा आणि त्यानंतर धावफलकावरती धावा 21 आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला, 21 धावा धावफलकावरती येत आहेत. आणि ज्या पद्धतीची पकड बनवलेले पहिल्याच 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये अर्थातच आचेगाव संघाने संतोष फुलटॉस होता संतोषचा हा चेंडू इथे स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे आपण बघू शकतो 2 धावा मिळणार आहेत. ज्यावेळेस मोठी मॅच असते तुमचं कॉन्सन्ट्रेट गोलंदाज असं असतं की फक्त चौकार षटकार रोखायचे आणि त्या योजनांमध्ये गोलंदाज आचेगावचे पूर्ण यशस्वी ठरलेले आहेत. आपण बघितलं पहिल्या 11 चेंडूंमध्ये, पहिल्या 13 चेंडूंमध्ये बहुतांश बॉल हे लेंथ बॉल आहे, फुलर लेंथ किंवा यॉर्कर लाईन मध्ये टाकलेले चेंडू आहेत आणि त्यामुळेच या चेंडूंवरती मोठे फटके नाहीत. पुन्हा एकदा हा लेंथ बॉल होता, उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, वाईड, मात्र त्याला थर्ड मॅनला कव्हर करण्यात आलेले. 2 धावा एकच धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धाव फलकावरती आपल्याला बघायचंय 27. माफ करा 24. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकामध्ये संतोष नालावडेचे षटक आपण इथे बघतोय. या अप्रतिम गोलंदाजी गेले अनेक वर्ष आपण पाहिले. या खेळाडूची गोलंदाजीची धार जराही कमी झाली नाही आणि कालच आपण चर्चा केली होती कृष्णा सातपुतेची, किंवा जे खेळाडू संतोष खेळतोय किंवा अजून काही जे जुने खेळाडू खेळतायत, जे मला 2005-4 ला प्रोफेशनल कमर्शियल खेळाडू म्हणून आपण त्यांना बघितलं, आज तागायत. गेली 20 वर्ष सातत्याने या खेळाडूंनी आपलं महत्व अधोरेखित केले ठेवलेलं आहे. याला कारण आहे की त्यांचा फिटनेस आहे. ज्यावेळेस मॅचेस नसतात, विश्रांतीची वेळ असते, त्यावेळेस सुद्धा हे खेळाडू सातत्यानं फिटनेस ठेवत असतात, वर्कआउट करत असतात, मेहनत घेत असतात. त्याचं फलित आहे की आजपर्यंत त्यांची इथे पुन्हा एकदा फलंदाज बाद उचलण्याचा प्रयत्न होता आणि अजून पंच तिथे माहिती घेत आहेत की या 6 षटकार आहे, 6 धावा मिळतील आणि या षटकाराबरोबरच धावफलक पुढे पोहोचणार आहे 32 धावा. कडक कडक पॉवरफुल षटकार, शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. जाता जाता आपली बातमी या षटकामधून देखील 38 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपेल. शेवटच्या 2 षटकामध्ये 50 धावांची आवश्यकता आहे.
पण ट्रॅक्टर वरती एक लहान मुलगा स्टेअरिंग पिळतोय. खाली उतर बाळा. यस, धावाची संधी आहे, मात्र गोलंदाज तिथे तेवढासा कॉन्फिडन्स त्याच्याकडे नव्हता आणि त्यामुळेच एक धाव इथे प्राप्त होणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये रिस्क घेण्याची आवश्यकता नाहीये. ज्यावेळेस तुम्ही सुस्थितीमध्ये आहात अशा परिस्थितीमध्ये जोखीम पत्करण्याची आवश्यकता नाही. बरोबरीनंच आपण बघतो मिड विकेटला चेंडू, क्षेत्ररक्षक वेगवान पोहोचतोय चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण आचेगाव टीम कडून बघायला मिळालं या मॅच मध्ये. आणि धावफलकावरती देखील आपण बघतोय एका चौथं षटक सुरू झाल्यानंतर धावफलकावरती मात्र 40 धावा. यस, पुन्हा चांगला चेंडू खाली राहिला, टप्पा पडल्यानंतर स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 40. 87 धावा बनवले होते, 88 धावांचं लक्ष होतं. यस, उंच उंच टोले जंग 6 धावा. ची फौज घेऊन सिद्धी जोहर वरती चालून देखील आले होते, मात्र सिद्धी जोहरने त्यांना वेड्यापर्यंत येऊ दिलं नव्हतं. परंतु जुलै महिन्यातच, आता जुलै महिन्यात सुरू, जुलै महिन्यातच शिवरायांनी हा वेढा तोडला होता. तर इथे सुद्धा ही अशक्य कोटीतली गोष्ट आता होते, अधिक अवघड होते. आणि आपण बघतोय की सुरुवातीला सोपी चढण वाटत होती, मात्र आता हा कडा चढून जाणं हे खूप कठीण आहे. धावफलकावरती आहेत धावा मात्र 52, तर विजयासाठी अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक आहे 3. यस, कडक जबरदस्त फटका, फुलातून षटकार इथे आपण बघतोय. थँक्यू. कव्हरच्या डोक्यावरून खेळायचंय, क्षेत्ररक्षक तिथे टिपला झेल आणि फलंदाज बाद. राजू चव्हाण क्षेत्ररक्षण करतायत तिथे, किती सुंदर झेल. या बरोबरीनंच धावफलकावरती आपल्याला बघायचे धावा आहेत त्या 58. विजयाचं समीकरण अजूनही 30 धावा हव्यात. तर शेवटचा एक चेंडू, तर मला वाटतं आचेगावच्या संघनायकाने टॉसला आलं तरी हरकत नाही. आचेगावचे
संघनायक आपण टॉसला आलात तरी हरकत नाही. टाकळी ढोकेश्वर आप्पासाहेब खुळे 11 श्रीपूर संघनायक उपस्थित राहा समालोचन कक्षामध्ये. उपांत्यपूर्व फेरीची लढत आचेगाव विरुद्ध आप्पासाहेब कुळे 11 टाकळी ढोकेश्वर या दोन संघामध्ये इथे होणार आहे. औपचारिकता या सामन्यातली आणि हा सामना जिंकला तो पोलीस इन्स्पेक्टर निखिलजी निलेशजी बागाव साहेब यांचा संघ या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल होतोय. आचेगावचे संघनायक या.